नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज नवीन काहीतरी अशी रेसिपी बनवणार आहे। तुम्हाला जर काही भाजी सुचत नसेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे भाजीचं। तर हे काही नूडल्स वगैरे नसून तर ही कुरडयाची भाजी बनवलेली आहे। तर ती कुरडयाची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ते घेतलेले आहेत 7 ते 8 कुरडई। तर ही कुरडई आपल्याला भिजवायची आहे। तर त्या अगोदर आपल्याला कुरडईचा चुरा करून घ्यायचा आहे। अगदी बारीक नाही, असे मोठे तुकडे करायचे आहेत। हे तुकडे करून झाले की यात आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत। तर यात आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे। कुरडई पूर्णपणे पाण्यामध्ये भिजतील एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे पाणी, साधारण एवढं पाणी। पूर्ण कुरडया भिजलेल्या आहेत बघू शकता। ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। तर 15 ते 20 मिनिटं भिजवून झालेले आहेत बघू शकता, छान भिजलेली आहे। आता आपण याला गाळणीमध्ये काढून घेऊ, म्हणजे तोवर सगळं पाणी निघून जाईल कुरडयांमधलं। तर गाळणीखाली एखादं पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि गाळणीवर टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल। 10 मिनिटं असंच राहू द्यायचं, कारण मग भाजीचा गारा नाही होणार। तोवर आपण आता भाजीला फोडणी देऊ। इथे मी 3 चमचे तेल टाकून घेणार आहे। आता हे तेल गरम झालेलं आहे। तर मी यात अर्धा चमचा मोहरी तळली की अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे। त्यानंतर लागणार आहे लसूण। तर इथे मी 7 ते 8 लसूण घेतलेले आहेत। लसूण हे छान तळून घेणार आहे। त्यानंतर घालायचे शेंगदाणे पण तळून झाले की त्यात टाकायचा आहे कांदा। मी इथे 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत। कांदा छान परतवायचा। त्यात थोडा कढीपत्ता टाकायचा आहे, ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाकायचा, नाहीतर नाही टाकला तरी चालेल, पण कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो। तर हे छान तळून झालं की त्यात मी टाकणार आहे टमाटा। इथे मी 1 टमाटा घेतलेला आहे, तोही बारीक चिरून घेतलेला आहे। तर टमाटाही छान शिजवून घ्यायचा आहे। आता हे छान शिजवून झालेलं आहे। कुरडईचं बघू शकता तुम्ही, पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। कुरडई अगदी मोकळी झालेली आहे। या अशा पद्धतीनेच करून घ्यायचं, म्हणजे भाजीचा गारा नाही होत, मग अशी मोकळी छान येतात नूडल्स सारख्या। तर मी इथे अर्धा चमचा हळद घेतलं आहे, 2 चमचे चटणी। आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालं की त्यात कुरडई टाकून घ्यायची आहे। नंतर त्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मुलांना डब्यासाठी पण खूप छान भाजी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नंतर त्यावर थोडी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालून झालं की छान परतवून घ्यायचं आणि 10 मिनिटं भाजी शिजू द्यायची आहे। आता 10 मिनिटं शिजवून झालेली आहे बघू शकता।
खूप छान भाजी झालेली आहे, खूप छान वास येतोय भाजीचा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।